हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? मस्त ना? तुम्ही पण मजेत आहेत. चला तर मग आज खिचडी करण्याचा बेत धरला आहे. तर आज आम्ही खिचडी बनवणार आहोत. खिचडी मी नाही तर आज पिल्लूचे पप्पा खिचडी करणार आहेत. तर त्याच्यासाठी सगळी तयारी करून ठेवली मी. कांदा, टमॅटो, गाजर, शिमला मिरची सगळं बारीक चिरून घेतलं आहे. कोथिंबीर, शेंगदाणे, वाटाणे, लसूण, कढीपत्ता सगळं व्यवस्थित सगळं करून तयारी करून ठेवली. पिल्लूच्या पप्पांना म्हटलं फक्त आता तुम्ही खिचडी टाकून द्या बस. पिल्लूच्या पप्पाला घेऊन आले मी. बघू शकता आज त्यांची रेसिपी आज तुमच्यासोबत मी शेअर करते. कुकरमध्ये तेल टाकले, जिरं मोहरी टाकता आता ते. तर हा माझा पहिला व्लॉग आहे, लॉंग व्हिडिओ आहे. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताच नवीन चॅनल उघडलं आहे मी. चला तर मग आता त्यांनी कढीपत्ता टाकून घेतला आहे. कढीपत्ता झाल्यानंतर लगेच लसूण टाकत आहे. पिल्लूचे पप्पा माझ्यापेक्षाही छान खिचडी बनवतात, त्यामुळे त्यांना म्हटलं आज की तुम्हीच खिचडी बनवा. आता शिमला मिरची, वाटाणा हे टाकून घेतात ते. कांदा टाकून घेतला आहे. त्यांना म्हटलं असं टाकूस तर ताट हातात घेऊन टाका तुम्ही, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. सगळ्या भाज्या वगैरे टाकून घेता येतात त्याच्यात. आता गाजर, टमाटर, शिमला मिरची, कोथिंबीर सर्व टाकून घेतलं आहे त्याच्यात. बघू शकता तुम्ही किती छान कलरफुल दिसते. खिचडीला सर्व भाज्या असल्या तर खिचडी एकदम छान होते, खायला पण टेस्ट लागते, दिसायला पण खूप छान दिसते. भाज्यानेच खिचडीची टेस्ट वाढते. आता छान मिक्स करून घेऊया. छान फ्राय करून घेतले त्याच्यात भाज्या. आता त्याच्यात आपले रेग्युलरचे मसाले टाकायचे. अंबारी मसाला, हळद पावडर आणि लाल मिरची पावडर हे सर्व टाकल्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आणि छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता तांदूळ इथे मी स्वच्छ धुवून घेतले होते आधीच. आता तांदूळ टाकून घेऊया. तांदूळमध्ये थोडीशी मुगाची डाळ मिक्स केली होती मी. मुगाची डाळ टाकून खिचडी खूप छान लागते, मला खूप आवडते. बघू शकता किती छान कलर आला याला. आता पाणी टाकून घेतलं आहे. वरतून गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकली. आता झाकण लावून 15 मिनटं खिचडी होऊ द्यायची. बघू शकता तुम्ही आता खिचडी किती छान झाली आहे. खरंच खायला पण खूप सुंदर झाली होती खिचडी, खूप छान झाली होती. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.